हरिओम. नित्योगानंद आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. 21 व्याधी 21 दिवस प्रतिबंधात्मक योगचा आज आपला 17वा दिवस. तर आज आपला विषय आहे अर्धशिशी व मानसिक तणावामुळे निर्माण झालेली डोकेदुखी. तर आजच्या योग वर्गाला आपण सुरू करूया. साधी मांडी, अर्ध पद्मासन, पद्मासन या सुखकारक आसनात बसायचे. हाताची ज्ञान मुद्रा, दोन्ही हाताचं मनगट जे ते आपल्या गुडघ्यांवरती, मानपाटिका सरळ रेषेत, डोळे अलगद मिटलेले. आता आपलं संपूर्ण लक्ष दूरवरून येणारे जे आवाज आहेत त्याच्यावर केंद्रित करायचे. आपलं संपूर्ण लक्ष दूरवरून येणारे प्राण्यांचे आवाज, पक्ष्यांचे आवाज, वाहनांचे आवाज याच्यावर केंद्रित करायचे. त्या आवाजापर्यंत मनाने, साक्षीभावाने पोचायचा आहे. तो आवाज ऐकायचा प्रयत्न करायचा. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या कक्षाच्या बाहेरून येणारे आवाज याच्यावर केंद्रित करायचे. आपल्या कक्षाच्या बाहेरून येणारे पक्ष्यांचे आवाज, प्राण्यांचे आवाज, वाहनांचे आवाज, इतर ध्वनी ऐकायचा प्रयत्न करायचा आहे. फक्त तो आवाज कशाचा आहे, कुठून येतो याचा जास्त विचार न करता फक्त तो त्या आवाजापर्यंत पोहोचून तो आवाज ऐकायचा आहे. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या कक्षामध्ये, आपल्या खोलीमध्ये जिथे आपण बसलोय त्याचं चौफेर निरीक्षण करायचंय. त्या जागेचं, ती जागा स्वच्छ, प्रसन्न आहे. चारही बाजूने निरीक्षण झाल्यानंतर आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या चटईवर किंवा आपण जे आसनावर बसलो त्या आसनाचं चौफेर निरीक्षण करायचंय. त्याच्यावर आपण बसलेलो आहोत. साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन, आपण खुर्चीवर बसलो आहोत किंवा पलंगावर बसून आपण करत आहोत. मानपाटिका सरळ रेषेत आहे, डोळे अलगद मिटलेले, चेहऱ्यावर एक प्रसन्न भाव. आपला स्वतःचा चेहरा आठवायचा प्रयत्न करायचा आहे, पाहायचंय आपला स्वतःचा चेहरा. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर, नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून आत जाणारी थंड हवा, नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून बाहेर पडणारी उष्ण हवा, या थंड आणि उष्ण या दोघांची अनुभूती घ्यायची. दीर्घ श्वास घेत माझ्यासोबत 3 वेळा आपल्याला ओंकार म्हणायचा आहे. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. सर्वांनी माझ्यासोबत
प्रार्थना म्हणायची. असंख्यात नावे जया देत लोक, परी नित्य तो सच्चिदानंद एक. जयाच्या बळे चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा पारा. नभी सूर्य विश्वास जो तेज देतो, प्रमोदे आम्ही अंतरी त्यास ध्यातो. तही प्रेरणा बुद्धी ते देत जावी, असे आमुची प्रार्थना ही प्रभावी. प्रभो पूर्ण आरोग्य आम्हा असावे, तसे नित्य मांगल्य नेत्रा दिसावे. कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी नाहो, शतायुष ऐश्वर्य विज्ञान लाहो. योगेन चित्तस्य पदेन वाचा, मलं शरीरस्य च वैद्यकेनां. योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां, पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. ओम सहनाववतु सहनो भुनक्तु, सह वीर्यं कर्वावहे, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. हरि ओम. हरि ओम तत्सत. दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर घ्यायचे, दोन्ही हाताचं घर्षण करायचे, त्याची उष्णता आपल्या डोळ्यांना द्यायची. दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर सावकाश हस्तदर्शनाने आपले आजच्या योग वर्गाला आपण सुरू करूया. तर आज आपला विषय अर्धशिशी व मानसिक तणावामुळे निर्माण झालेली डोकेदुखी. डोकं हे आपल्या शरीराचं सर्वात श्रेष्ठ असा अवयव आहे, कारण की शरीराच्या आपल्या या नियंत्रक, शरीरावर जे नियंत्रण करणारं असं जे मज्जा संस्था आहे, त्याचा जो प्रमुख अवयव आहे मेंदू, हा आपल्या डोक्यामध्ये असतो. डोकेदुखी हा परिणाम हा म्हणजे परिणाम एकच असला तरी त्याचे कारण हे विविध, प्रत्येक डोकेदुखीच्या प्रत्येक रुग्णामध्ये किंवा प्रत्येक व्यक्तीमध्ये कारण हे वेगवेगळे असू शकतात. तर त्याच्यामध्ये अर्धशिशी मध्ये यामध्ये काय होतं की बराच वेळा डोक्याचा अर्धा भाग हा दुखतो आणि या वेदना खूपच तीव्र व असह्य होतात. त्याच्यानंतर काही वेळा भावनिक ताणामुळे किंवा कामकाजाचे ताणतणाव असेल, याच्यामुळे काय होतं मज्जासंस्थेच्या कार्यावर परिणाम होतो आणि त्याच्यामुळे मग अशा प्रकारची डोकेदुखी सुरू होते. तर निरनिराळ्या रुग्णांमध्ये हा त्रास निरनिराळ्या स्वरूपात आपल्याला दिसून येतो, पण सामान्यतः कोणत्याही उपचार पद्धतीमध्ये याच्यावरती असा फिक्स असा इलाज नाही की डोकेदुखी. तर आपण योगाभ्यासामुळे काय करू शकतो की योगाभ्यासातील ओंकार उच्चारण जे आपण आपण जो योग वर्ग आहे त्याच्यात आपण सुरुवात ओंकाराने करतो. तर त्याचं कारण असते की जे मानसिक जो ताण आहे तो मानसिक ताण निघून जातो. सर्वप्रथम आपण बघा, दूरवरून येणारे आवाज म्हणजे काय की आपण आपलं जे मन आहे जिथं कुठं भटकत असेल तिथून ते आपल्या शरीरापर्यंत, आपल्या श्वासोच्छ्वासापर्यंत आपण त्याला आपल्या मनाला आणत असतो. म्हणजे जे आपलं मन बाहेर भटकत असतं त्याला आपण एका ठिकाणी स्थिर करतो आणि त्याच्यानंतर आपण ओंकार उच्चारण करतो. त्याच्यामुळे आपल्या जे मनामधले जे विचार आहेत, जे आपण अति ताण म्हणतो किंवा जे मानसिक ताण आहे ते निघून जाण्यास मदत होते. त्याच्यानंतर प्रार्थना, त्याच्यानंतर सूर्यनमस्कार आपण करतो, आसनं करतो, प्राणायाम करतो. प्राणायामाच्या अगोदर आपण शुद्धी क्रिया करतो. तर हा जो योगाभ्यास आहे, योगाभ्यासामुळे काय होतं की कुठलंही कारण सांगितलंय की ते मानसिक स्वरूपाचं जर कारणामुळे जर डोकेदुखी असं होत असेल तर त्याच्यावर आपण मात करू शकतो. आणि हे जर आपण नित्य केलं तर परिस्थिती कितीही विपरीत असली तरी त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होत नाही. तर आपण नियमित जर योगाभ्यास केला तर आपण असं म्हणतो की इसमें कौन सी बडी बात आहे. म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच की आपला जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो योगाभ्यासामुळे बदलतो. तर सर्वांनी नित्य योग करूया. आजच्या आपल्या योग वर्गाला आपण सुरू करूया. सुरू करताना आपण सूर्यनमस्काराने सुरू करूया. सर्वप्रथम आपण हाताची सूक्ष्म हालचाली करूया. सर्वांनी खालीच बसून पहिले सूक्ष्म हालचाली करूया. हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, हाताच्या बोटांची आपल्याला उघडझाप करायची. आपण हात सूक्ष्म हालचाली 1 ते 2 मिनिटात आपण करणार आहोत. 3 ते 5 आवर्तन आपल्याला करायची. संथ व सावकाश श्वास सोडत, श्वास आतमध्ये घेत बोट बंद करायचे. त्याच्यानंतर मनगटाची उघडझाप, श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती. सूक्ष्म हालचाली या खूप महत्वाच्या आहेत. आपले पुढचे जे आपण आसन करण्यासाठी त्याची मदत होणार आहे. इथला जो वात आहे तो वात निघून जातो. त्याच्यामुळे जे आपल्या आसनामध्ये जी आपल्याला स्थिरता आणि सुखकारकता पाहिजे त्यासाठी आपल्याला पहिले सूक्ष्म हालचाल करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर
मनगटाची गोलाकार हालचाल. संत व सावकाश फक्त मनगटाचीच गोलाकार हालचाल होईल. हे बघा, उलट्या दिशेने त्याला श्वासाची जोड द्यायची. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या त्या स्नायूकडे, सांध्यांकडे. डाव्या हाताची मुठी वाढायची, डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडायचंय. संत व सावकाश गोलाकार हालचाल उलट्या दिशेने. अशा प्रकारे मनगटाची झाल्यानंतर कोपऱ्याची करूया. दोन्ही हात आपल्या खांद्याचे सरळ रेषेत. कोपऱ्याची उघडझाप. श्वास सोडत बाहेर, श्वास घेत आत. त्याच्यानंतर आपल्या हाताच्या बोटाने खांद्याचे बटन्स पकडायचे. खांद्याची गोलाकार हालचाल उलट्या दिशेने. 3 ते 5 आवर्तन आपल्याला करायची. त्याच्यानंतर पायाच्या सूक्ष्म हालचाली करूया. पाय बैठक स्थितीमध्ये, पाय जास्तीत जास्त लांब, पाय सरळ करायचे. दोन्ही हात आपल्या सपोर्ट घेऊन कमरेजवळ दोन्ही हात ठेवायचे. सर्वप्रथम पायाच्या बोटांची उघडझाप. ज्यांना जास्त वेळ दिवसभर उभं राहून काम असेल किंवा बैठं काम असेल तर पायाच्या बोटांची त्या मानाने हालचाल होत नाही. तर रोज आपण याचे 5 ते 10 आवर्तन केले तर आपल्या पायाच्या बोटांचे कार्य सुधारतं. त्याच्यानंतर पायाचा जो गोटा आहे तो मागे पुढे, पायाच्या गोटाची मागे पुढे हालचाल. त्याच्यानंतर पायाच्या गोटाची गोलाकार हालचाल. दिवसभर आपण पायांवरती आपण उभं असतो, तर फक्त रात्री झोपतानाच त्या पायांना विश्रांती मिळत असते उलट्या दिशेने. त्याच्यामुळे पायांच्या सूक्ष्म हालचालींना खूप महत्व आहे. त्याच्यानंतर गुडघ्याची उघडझाप. दोन्ही हात खाली, मांडीच्या खाली सपोर्ट घेऊन गुडघ्याची उघडझाप. पाच ते 10 आवर्तन करायची. त्याच्यानंतर डावा गुडघा. श्वास सोडत बाहेर, श्वास घेतात. या प्रकारे सूक्ष्म हालचाली झाल्यानंतर आता आपण सूर्यनमस्कार करणार आहोत. सर्वांनी उभं राहायचंय. आपल्या आसनाच्या पुढच्या दिशेला यायचंय. पुढच्या टोकाला येऊन उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये हाताची नमस्कार स्थिती. आपण 3 ओंकार आपण म्हणणार आहोत. ओम आदित्याय नमः. श्वास घेत हस्त उत्तानासन. श्वास सोडत कमरेतून वाकत हस्त पादासन. श्वास घेत डावा पाय मागे, अश्वसंचालनासन. श्वास सोडत उजवा पाय मागे, तर्फासन. गुडघे टेकायचे, छाती टेकायची, कंबर वरतीच असेल. श्वास रोखून ठेवत अष्टांगासन. श्वास घेत भुजंगासन. हात सरळ, मान जास्तीत जास्त मागच्या दिशेला. श्वास सोडत छाती जमिनीला टेकवायची, पायाचा सपोर्ट घेऊन कंबर जास्तीत जास्त वरती. पर्वतासन. जो पाय मागे नेला तर तोच पाय पुढे, डावा पाय पुढे. श्वास घेत भुजंगासन. श्वास सोडत मागचा पाय पुढे, हस्तपादासन. श्वास घेत हस्त उत्तानासन. श्वास सोडत प्रणमासन. दुसरा सूर्यनमस्कार करूया. ओम मरीचे नमः. श्वास घेत हस्त उत्तानासन, कमरेतून वाकत. श्वास सोडत हस्तपादासन. श्वास घेत डावा पाय मागे, अश्वसंचालनासन.
श्वास सोडत उजवा पाय मागे, तर्फासन. या दरम्यान संत श्वसन. गुडघे टेकायचे, छाती टेकायची. श्वास सोडत अष्टांगासन. श्वास घेत भुजंगासन. श्वास सोडत आपली छाती जमिनीला टेकवायची, दोन्ही पायाचा सपोर्ट घेऊन पर्वतासन. जो पाय मागे घेतला होता तो पाय पुढे. श्वास घेत अश्वसंचलनासन. श्वास सोडत मागचा पाय पुढे, हस्तपादासन. श्वास घेत हस्त उत्तानासन. श्वास सोडत प्रणमासन. ओम रवये नमः. श्वास घेत हस्त उत्तानासन. श्वास सोडत कमरेतून वाकत हस्तपादासन. उजवा पाय मागे. श्वास घेत उजवा पाय मागे अश्वसंचलनासन. श्वास सोडत डावा पाय मागे, तर्फासन. गुडघे टेकायचे, छाती टेकायची, अष्टांगासन. श्वास घेत भुजंगासन. दोन्ही पाय मागे एकमेकांना चिटकलेले असतील. श्वास सोडत छाती जमिनीला टेकवायची, पायाचा सपोर्ट घेऊन पर्वतासन. श्वास घेत उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. श्वास सोडत मागचा पाय पुढे हस्तपादासन. श्वास घेत हस्त उत्तानासन. श्वास सोडत प्रणमासन. तर आपण हे 3 सूर्यनमस्कार केले. तर या प्रकारे संत गतीने आपल्याला सूर्यनमस्कार करायचे आहेत. 12 पर्यंत आपण सूर्यनमस्कार करू शकतात किंवा 8 मिनिटात 32 सूर्यनमस्कार आपण करू शकतात. तर सर्वांनी बसून घ्यायचे. तर सूर्यनमस्कार नंतर आता आपण प्रथम बैठक स्थितीला आसनं करूया. बसायचे सर्वांनी, पाय आपले लांब असतील. सुरुवातीला आपण आता अर्ध मत्स्येंद्रासन हे आसन पाहणार आहोत. याच्यात उजवा पाय जास्तीत जास्त उजवा पाय गुडघ्यातून फोल्ड करून डाव्या बाजूला, आणि नंतर जो डावा पाय तो गुडघ्यातून फोल्ड करून आपल्या उजव्या मांडीजवळ आणायचा आहे. याच्यात जो उजवा पाय जो डाव्या बाजूला आहे गुडघ्यातून लागला तो काटकोनात असेल. आता डावा हात जो आहे तो उजव्या बाजूला आणायचा, आणि जो उजवा हात आहे तो फिरून उजवा हात जो होतो तो डाव्या कमरेजवळ आणायचा आहे. डावा हात जमिनीला टेकलेला असेल आणि आपलं कंबर जे अर्ध मत्स्येंद्रासन. अर्धा मिनिटापर्यंत आपल्याला आसन कालावधी टिकवायचा आहे. आसन सोडताना पहिले सरळ व्हायचे, त्याच्यानंतर हात सरळ करून घ्यायचे. वरचा पाय सरळ, खालचा पाय सरळ. आता हेच अर्ध मत्स्येंद्रासन आपण दुसऱ्या पायाने करणार आहोत. तर डावा पाय गुडघ्यातून वाकत, डाव्या पायाचा पंजा जो आहे तो उजव्या बाजूला. त्याच्यानंतर जो माझा उजवा पाय तो गुडघ्यातून वाकत, त्याची जी टाच आहे ती डाव्या मांडीजवळ. जो माझा उजवा हात आहे तो डाव्या पायाला सपोर्ट देऊन, जो पंजा आहे तो डाव्या बाजूला असेल माझ्या उजव्या हाताचा पंजा, आणि जो माझा डावा हात आहे तो कमरेतून मागे वळत डाव्या बाजू हात जो आहे तो उजव्या बाजूला, माझी मांजी आहे ती जास्तीत जास्त डाव्या बाजूला असेल. अशा प्रकारे आपल्याला अर्ध मत्स्येंद्रासन आसन करायचंय. जास्तीत जास्त
डाव्या बाजूकडे पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. या दरम्यान मान पाठ सरळ असेल आणि ती आता डाव्या बाजूला वळलेली असेल. कमरेतून वाकायचं नाही, पुढच्या दिशेला वाकायचं नाही किंवा मागच्या दिशेला वाकायचं नाही. आपल्याला डाव्या बाजूला जास्तीत जास्त पीळ द्यायचं आहे. या दरम्यान संत श्वसन, श्वास सोडत पहिले मान सरळ करून घ्यायची, हात सरळ करून घ्यायचे, वरचा पाय सरळ, खालचा पाय सरळ. अशा प्रकारे आपल्याला अर्ध मत्स्येंद्रासन हे आसन करायचंय. आता त्याच्यानंतर आपण आकर्ण धनुरासन हे आसन करणार आहोत. तर आता आपण सर्वजण बसलेलो आहेत, तर दोन्ही हाताचं क्रॉस करायचंय. त्याच्यानंतर जो हात खाली आहे, क्रॉस केल्यानंतर आता माझा डावा हात खाली आहे, तर डाव्या हाताच्या बोटाने मी उजवा पायाचा अंगठा पकडला आहे. तर जो हात खाली आहे त्याला आपल्या दिशेने ओढायचंय. हाताचा क्रॉस, जो आता माझा डावा हात खाली आहे, तर डाव्या पायाच्या हाताच्या बोटाने मी उजवा पायाचा अंगठा असा वरच्या दिशेने ओढलेला आहे. हे आकर्ण धनुरासन आहे. ताणलेल्या धनुष्यासारखी स्थिती होते, म्हणून याला आकर्ण धनुरासन असं म्हणतात. आपलं संपूर्ण लक्ष दोन्ही भुवयांच्या मध्ये. या दरम्यान संत श्वसन ही आदर्श स्थिती आहे. एक मिनिटापर्यंत आपल्याला आसन कालावधी टिकवायचा आहे. आसन सोडताना सावकाश पाय जागेवर ठेवायचा आहे, हाताची बोटं सोडून द्यायची. हे जाता विरुद्ध बाजूने. आता माझा उजवा हात खाली आहे, डावा हात वरती आहे, आणि जो आता हात माझा उजवा खाली आहे त्याच्याने मी डाव्या पायाचा अंगठा तोडलेला आहे आणि डावा पाय मी वरच्या दिशेने ताणलेला आहे उजव्या हाताने. मानपाठ सरळ. आपलं लक्ष जे एका स्थिर बिंदूवर केंद्रित करायचंय. दोन्ही भुवयांच्या मध्ये एकाग्रता साधायची. जे आज्ञाचक्र आहे त्याच्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय. या दरम्यान संत श्वसन. एक मिनिटापर्यंत आपल्याला आसन कालावधी टिकवायचा आहे. आसन सोडताना सावकाश पाय जागेवर ठेवायचा आहे, हात आपले सरळ करून घ्यायचे. आकर्ण धनुरासनानंतर आपण आता पश्चिमोत्तानासन पाहणार आहोत. तर ज्याप्रमाणे आपण सूर्यनमस्कारामध्ये हस्तपादासन करतो, त्याचप्रमाणे आपण बैठक स्थितीमध्ये पश्चिमोत्तानासन आसन करायचे. मागची जी बाजू आहे त्याच्यावरती ताण पडून, त्याच्यावर ताण देऊन आपण पुढे वागतो, म्हणून याला पश्चिमोत्तानासन असं म्हणतात. की आता हा जो आपला आजचा योग वर्ग आहे, याच्यात ज्यांना पोटाचं ऑपरेशन झालं असेल किंवा पाठीच्या मणक्याचं ऑपरेशन झालं असेल, पाठीच्या मणक्यामध्ये काही गॅप असेल, मानेचं काही दुखणं असेल, तीव्र वेदना होत असतील, त्यांनी हे आसनं करायचे नाहीयेत. तर सर्वप्रथम हात जे पश्चिमोत्तानासन करण्यासाठी हात आपले पंजे जे ते समोरच्या दिशेला असतील. हात जास्तीत जास्त वरच्या दिशेला. आपल्याला श्वास घेत हात जास्तीत जास्त वरती, आणि श्वास सोडत कमरेतून वाकत आपले दोन्ही हाताच्या बोटांनी दोन्ही पायाचे अंगठे पकडायचे. कोपर जे ते जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. आपलं कपाळ जे ते आपल्या गुडघ्यांना जोडायचा प्रयत्न करायचा. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सर्व माझ्यासोबतच करायचा. श्वास सोडत कमरेतून वाकायचंय आणि आपलं कपाळ जे ते गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा आहे. जेवढं आपल्याला सहज शक्य असेल तिथपर्यंत आसन स्थिती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. या दरम्यान संत श्वसन. दक्षता घ्यायची की याच्यात गुडघे आपले वाकणार नाहीत. कोपर जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. 1 मिनिटापर्यंत आपल्याला आसन कालावधी टिकवायचा आहे.
आसन सोडताना श्वास घेत दोन्ही हात वरती, हात खांद्याच्या सरळ रेषेत आणि हात खाली. अशा प्रकारे पश्चिमोत्तानासन केल्यानंतर आता आपण धनुरासन हे आसन करणार आहोत. तर सर्वांनी पहिले वज्रासनात यायचंय. वज्रासनात आल्यानंतर पोटावर झोपायचंय. दोन्ही हात आपले सरळ असतील, दोन्ही पाय मागच्या बाजूला एकमेकांना जोडलेले. ही विपरीत शयन स्थिती आहे. आता याच्यात आपल्याला धनुरासन करण्यासाठी श्वास घेत डावा हात मागे, श्वास घेत उजवा हात मागे, दोन्ही पाय आपले गुडघ्यातून फोल्ड करून दोन्ही पायाच्या टाचा ज्या आहेत त्या आपल्या नितंबाजवळ आणायच्या आहेत. त्याच्यानंतर उजव्या हाताच्या बोटांनी उजव्या पायाचा घोटा पकडायचा आहे, डाव्या हाताच्या बोटांनी डाव्या पायाचा घोटा पकडायचा आहे. आता आपली या दरम्यान आता आपलं हनवटी ही जमिनीला टेकलेली आहे. तर श्वास घेत आपले खांदे, मान आणि पाय श्वास घेत आपल्याला वरच्या दिशेने आपल्याला उचलायचे. आपल्या संपूर्ण शरीराचा भार जो आहे तो पोटावर असेल. तर आपण जे निषेध सांगितलेत या अगोदर त्यांनी हे आसनं करायचे नाहीत. तर श्वास घेत भुजंगासन, पायांमध्ये दोन्ही पायाच्या गुडघ्यांमध्ये किंचितसे अंतर असेल. भुजंगासनाची ही आदर्श स्थिती आहे. या दरम्यान संत श्वसन अर्धा मिनिटापर्यंत आपल्याला आसन कालावधी टिकवायचं आहे. आसन सोडताना सावकाश आपलं छातीतून आपलं कपाळ जमिनीला टेकवायचे किंवा हनवटी जमिनीला टेकवायची, दोन्ही पाय ते गुडघे जमिनीला टेकवायचे. त्याच्यानंतर हाताचा सपोर्ट सोडून घ्यायचा आहे. दोन्ही पाय सावकाश गुडघ्यातून सरळ करून घ्यायचे, हात पुढच्या दिशेनं. अशा प्रकारे आपण धनुरासन हे आसन केलं. तर आता उजव्या कुशीवर वळून उठून बसायचंय. परत आपल्याला वज्रासनात बसायचंय. तर आपण शशांकासन करणार आहोत. तर वज्रासनात बसून हात आपले जास्तीत जास्त वरच्या दिशेने, तळवे जे आपले समोरच्या बाजूला असतील. दीर्घ श्वास घेत जास्तीत जास्त आपले हात श्वास घेत वरच्या दिशेला करायचे आणि आता श्वास सोडत कमरेतून वाकत दोन्ही तळ हात जमिनीवर, कोपर जमिनीला टेकलेले, कोपर आणि तळ हात जमिनीला टेकवायचे आहेत. आपलं कपाळ जे किंवा हनवटी जी आहे ती जमिनीला टेकवायची. शशांकासनामध्ये 1 मिनिटापर्यंत आपल्याला आसन स्थिती धारण करायची. या दरम्यान संत श्वसन ही आदर्श स्थिती आहे. आपलं संपूर्ण लक्ष दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित करायचंय. कोपर जमिनीला टेकलेले असतील, कोपर आणि आपले तळहात हे जमिनीला टेकलेले असतील. पायाचे दोन्ही पंजे एकमेकांना चिटकलेले असतील. आपलं कपाळ हे जमिनीला. या दरम्यान संत श्वसन. आसन सोडताना श्वास घेत कमरेतून सरळ व्हायचे, हात खांद्याच्या सरळ रेषेत, दोन्ही हात खाली. शशांक आसनानंतर आता आपण वृष्टासन आसन करणार आहोत. आता सर्वजण आपण वज्रासनातच बसलोय. तर निषेध अगोदर तीव्र गुडघेदुखी असेल त्यांनी करायचं नाहीये. तर गुडघ्यातून सरळ व्हायचं, दोन्ही हाताचे तळवे जे आहेत ते आपल्या तळवे आणि बोट जे आहेत दोन्ही हाताच्या बोटांनी आपल्या पायाची जी टाच आहे त्याच्यावर ठेवायचे. त्याच्यानंतर श्वास सोडत सोडत दोन्ही हाताचे तळवे आपल्या तळपायांना जोडून आपली जी कंबर आहे ती जास्तीत जास्त वरच्या दिशेने ओढायचा प्रयत्न करायचा. मान जे ती मागच्या दिशेला असेल. ही वृष्टासनाची आदर्श स्थिती आहे. या दरम्यान संत श्वसन अर्धा मिनिटापर्यंत आपल्याला आसन कालावधी टिकवायचा आहे. याच्यात फक्त दक्षता घ्यायची की आसन सोडताना दक्षता घ्यायची की
सावकाश पहिले हात जेत हाताच्या बोटांनी सावकाश वरती यायचंय, म्हणजे आपल्या पायाची जी टाच आहे तिथपर्यंत यायचंय आणि मग मान वरच्या दिशेने आणि मग सावकाश पाठीचा मणका वरच्या दिशेने आपल्या एक एक मणके आपल्याला वरती करायचंय. डायरेक्ट सरळ व्हायचं नाहीये. आता बघा आसन सोडताना हाताच्या बोटांनी आपल्या टाचेवर यायचंय आणि सावकाश मान सरळ करून कमरेतून सरळ व्हायचे आणि मग परत कमरेवर बसायचंय. अशा प्रकारे आपण शशांकासन केलं. तर आता या आसनांदरम्यान जो आपल्या शरीरावर ताण आलाय तर आपण शवासन करणार आहोत. एक शारीरिक ताणासाठी देखील आणि मानसिक ताण आपण निवारण करण्यासाठी देखील आपण शवासन करणार आहोत. तर सर्वांनी पाठीवर झोपायचंय. आपण शवासन मध्ये योग निद्रा त्याच्यानंतर अवयव ध्यान या गोष्टींचा आपण अंतर्भाव केल्यामुळे शारीरिक ताण सोबत मानसिक ताण देखील शिथिल होण्यास मदत होते. सर्वांनी पाठीवर झोपायचंय. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर. दोन्ही हात आपल्या कमरेपासून किंचितच्या अंतरावरती. तळवे आकाशाकडे, बोट अलगद मिटलेली. मान डाव्या किंवा उजव्या बाजूला किंचितशी कललेली. डोळे अलगद मिटलेले. आपल्या शरीराचा संपूर्ण भार हा जमिनीवर टाकायचा आहे. शवाप्रमाणे पडायचंय. श्वासाची गती वाढलेली आहे, त्यामुळे आपल्याला दीर्घ श्वसन सुरू ठेवायचंय. शरीराचा संपूर्ण भार हा जमिनीवर टाकायचा आहे. डोळे अलगद मिटलेले. आता कुठल्याही प्रकारची हालचाल करायची नाहीये. माझ्या सूचनेप्रमाणे आपल्या शरीराच्या त्या त्या अवयवापर्यंत मनाने साक्षी भावाने पोहोचायचंय आणि तिथे जो आलेला ताण आहे त्याचं शिथिलीकरण करायचं. तो ताण आपल्याला घालवायचा आहे. तर सुरुवात करताना आपलं संपूर्ण लक्ष उजव्या हाताच्या बोटांकडे. उजव्या हाताची बोट, तळहात, उजव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा, उजवं कंबर, उजव्या पायाची मांडी, गुडघा, पोटरी, उजव्या पायाचा घोटा, उजव्या पायाची बोट, तळपाय, संपूर्ण उजवी बाजू शांत शिथिल तणावरहित. डाव्या हाताची बोट, डाव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, डावा खांदा, डाव्या पायाचं कंबर, डाव्या पायाची मांडी, गुडघा, पोटरी, डाव्या पायाचा घोटा, तळपाय, डाव्या पायाची बोट, संपूर्ण डावी बाजू शांत शिथिल तणावरहित. पोट, ओटीपोटातले स्नायू, पाठीचे मणके, छातीच्या बरगड्या, मानेतले मणके, तिथले स्नायू, हनवटी, उजवा गाल, डावा गाल, उजवी भुवई, डावी भुवई, कपाळ, दोन्ही जबडे, संपूर्ण शरीर शांत शिथिल तणावरहित. कुठल्याही प्रकारचा ताण शरीरावर राहिलेला नाहीये. शरीरासोबतच मनावर देखील आता कुठल्याही प्रकारचा ताण राहिलेला नाहीये. माझं शरीर हलकं होत आहे. माझं शरीर आता खूपच हलकं झालेलं आहे. शरीरावर मनावर आता कुठल्याही प्रकारचा ताण राहिलेला नाहीये.
संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित झाले. मनात संकल्प करायचा आहे, मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. मनात संकल्प करायचा आहे की बाह्य परिस्थिती कितीही विपरीत असली तरी मी माझ्या शरीरावर, मनावर त्याचा कुठलाही परिणाम होऊ देणार नाही. बाहेरची परिस्थिती कितीही विपरीत असली तरी त्याचा परिणाम जो आहे तुम्ही माझ्या शरीरावर, मनावर होऊ देणार नाही. बाहेरची परिस्थिती कितीही विपरीत असली तरी मी माझ्या शरीरावर, मनावर त्याचा परिणाम होऊ देणार नाही. मी त्याचा जास्त विचार करणार नाही. इसमें कौन सी बड़ी बात है, हा भाव मनात आणून मी त्याबद्दल जास्त विचार करणार नाही आणि माझ्या मेंदूला मी जास्त अतिरिक्त ताण देणार नाही जेणेकरून माझी डोकेदुखी वाढेल. असा संकल्प करूया. दोन्ही पाय आपल्या जवळ आणायचे, दोन्ही हात आपल्या जवळ, हाताच्या पायाच्या बोटांची हालचाल करायची आहे, डोळे अलगद उघडायचे आणि डाव्या कुशीवर वळून उठून बसायचंय. छान प्रकारे शिथिलीकरण झाल्यानंतर आता आपण साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन याच्यात बसून आपण कपालभाती करायची. ज्यांना खुर्चीवर बसून करायचे ते खुर्चीवर बसून करू शकतील, पलंगावर बसायचे. फक्त मान पाठ आपली सरळ असेल, दोन्ही हातांची द्रोण मुद्रा, त्याच्याने घट्ट आपले गुडघे पकडायचे जेणेकरून आपली मानपाठ एका सरळ रेषेत राहील. तर आता आपल्याला कपालभाती करायची आहे. तर कपालभाती करताना आपण स्ट्रोक देऊन जोरात आपण श्वास बाहेर टाकतो. श्वास घेण्याची क्रिया ही ऑटोमॅटिक होत असते. तर एक दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा आणि एक छोटा श्वास घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर कपालभाती म्हणजे सोडताना कपालभाती आपल्याला सुरू करायची. तर दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या, सोडा आणि छोटा श्वास घेतल्यानंतर कपालभातीला सुरू करायचं. वीस स्ट्रोक झाल्यानंतर थांबायचंय. याच्यात आपल्याला मनात भाव आणायचा आहे की मी श्वास घेताना माझ्या शरीरात नव चैतन्य प्राप्त होत आहे आणि मी जोरात जो श्वास बाहेर टाकतोय तर माझ्या सगळे ताण तणाव, चिंता जे आहेत ते मी जोरात बाहेर फेकतोय. अशा प्रकारे आपल्याला शुद्धिक्रिया करताना आपल्या मनामध्ये भाव आणायचा. आपण शुद्धिक्रिया करतो म्हणजे काय करतोय की चांगल्या वस्तू घेतोय आणि वाईट जे आहे आपण ती बाहेर टाकून आपली एक प्रकारे शुद्धिक्रिया करतोय. तर आपण दुसरं आवर्तन करूया. 20 करून थांबायचंय. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा, छोटा श्वास घेऊन सुरू करायचंय. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास. तिसरं आवर्तन आपण 20 स्ट्रोक करून थांबूया. छोटा श्वास घेऊन सुरू करायचंय. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. अशा प्रकारे शुद्धिक्रिया झाल्यानंतर आता आपण प्राणायामामध्ये आपण डोकेदुखी किंवा अर्धशिशीसाठी आपण आपल्या शरीरामध्ये शांतता यायला पाहिजे, शीतलता यायला पाहिजे. आपलं चित्तभाव स्थिर होण्यासाठी आपण
चंद्र अनुलोम विलोम आपण करावं. त्याच्यामुळे काय होतं, आपली जी चंद्रनाडी जी आहे तर ती आपल्या शरीरामध्ये शीतलता देते, शांतता देते. तर आपण त्याचं प्राणायाम करणार आहोत. म्हणजे काय करणार आहेत की डाव्या हाताची ज्ञानमुद्रा करून डावं हात जो आहे, डाव्या हाताचं मनगट डाव्या गुडघ्यांवरती, उजव्या हाताची नासिकाग्र मुद्रा करायची. याच्यात आपल्याला काय करायचंय, उजवी नाकपुडी बंद करायची आहे. डाव्या नाकपुडीने आपल्याला पहिले पोटातून नंतर छातीतून अशा प्रकारे दीर्घ श्वास घ्यायचा आहे डावी नाकपुडीने. उजवी नाकपुडी बंद असेल. श्वास घेतल्यानंतर दोन्ही नाकपुडींनी आपल्याला श्वास सोडताना होड बंद असतील, दात आतमध्ये एकमेकांपासून वेगळे असतील. जी आपली जिभेचा शेंडा आहे तो वरती दाताच्या अग्रभागी म्हणजे वरच्या जो आपला टाळू आहे त्याला लावायचा आणि भ्रामरीचा भुंग्यासारखा आवाज काढत आपल्याला दीर्घ प्रश्वास आपल्याला बाहेर टाकायचा आहे. म्हणजे काय की उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा, ओठ बंद करायचे, दात विलग करून जिभेचा शेंडा जो आहे तो वरती टाळूला लावायचा आणि भुंग्याचा आवाज करून आपल्याला दीर्घ प्रश्वास बाहेर टाकायचा आहे. अशा प्रकारे आपण 3 आवर्तन करून आपण थांबायचंय. तर सर्वांनी माझ्यासोबतच करायचंय. मानपाट एका सरळ रेषेत असेल, हाताची नासिकाग्र मुद्रा, उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी आपली बंद करायची आहे. डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या. दोन्ही नाकपुडीने श्वास सोडून भुंग्यासारखा आवाज काढायचा. डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि 2दा करून थांबायचंय. अशा प्रकारे डाव्या नाकपुडीने श्वास घेतल्यावरती आणि भ्रामरीने आपण श्वास सोडल्यामुळे काय होतं की आपल्या मनातल्या ज्या विचारांचे ते तरंग आहेत किंवा जे अतिविचार केल्यामुळे आपलं मन जे इकडे तिकडे भटकत असतं, तर त्याच्याने आपले मन एका ठिकाणी स्थिर होऊन मन शांती आपल्याला लाभते. त्याच्यामुळे डोकेदुखी काही प्रमाणात कमी होण्यास आपली मदत होते. दीर्घ श्वसन करू शकतात, ओंकार उच्चारण करू शकतात. आपण काल उज्जयी प्राणायाम शिकलो, उज्जयी प्राणायाम आपण करू शकतात. तर आजच्या आपल्या 17व्या दिवसाच्या योग वर्ग आपण शांतीपाठाने निरोप देऊया. मानपाट एका सरळ रेषेमध्ये. माझ्यासोबत सर्वांनी शांतीपाठ म्हणायचा आहे. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्माम अमृतं गमय. ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु. ओम सर्वेषां शांतिर्भवतु. ओम सर्वेषां मंगलं भवतु. ओम सर्वेषां पूर्णं भवतु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. नाहं कर्ता गुरु हि कर्ता, गुरु कर्ता हि केवलम, गुरु कर्ता हि केवलम. ओम शांती शांती शांती. हरि ओम. हरि ओम तत्सत. दोन्ही हात पाठीमागे न्यायचे, उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचे. दीर्घ श्वास घेत मानपाट जसे असं वरच्या दिशेने ओढायची आणि श्वास सोडत कमरेतून नाकत आपला कपाळ जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा. योग मुद्रा किंवा शरणागती मुद्रा या दरम्यान संत श्वसन 2 ते 3 श्वास आपल्याला थांबायचे. जे काही आपण करतोय ते ईश्वरा प्रति अर्पण भाव म्हणून आपण योग मुद्रा करतो. श्वास घेत सरळ दोन्ही हातांचं डोळ्यासमोर आणून आपल्या दोन्ही हाताचं घर्षण करायचं.
त्याची उष्णता आपल्या डोळ्यांना, आपल्या कपाळावरून, डोक्यावरून, मानेवरून, खांदेवरून, हातांवरून, पाठीवरून, कमरेवरून, मांडी, गुडघा, पोटरी, पाय, छाती, पोट, ओटीपोट दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर सावकाश डोळे उघडायचे. तर अशा प्रकारे आपल्या आजच्या नित्य दिवसाला आपण सुरुवात करूया. उद्या भेटूया आपल्या 18व्या दिवशी. तोपर्यंत सर्वांना हरिओम.